पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नागपूर जिल्हा नियोजन समिती डीपीडीसी बैठकीत जनप्रतिनिधींनी प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार नाराजी व्यक्त केली। प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जनप्रतिनिधी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। परिस्थिती इतकी गंभीर झाली की पालकमंत्र्यांना डीपीडीसी बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे 15 दिवसांच्या आत देण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे लागले। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकारी थेट आमदारांच्या निशाणावर होते। जिल्ह्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सर्व पक्षांच्या आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली। भाजपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी सिटी सर्वे कार्यालयात सुरू असलेल्या अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला। त्यांनी सांगितलं की स्वतःचे काम या कार्यालयातून करून घेण्यासाठी त्यांनाही दलालामार्फत काम करावे लागले आहे। तसेच अंबाझरी तलावात मिसळणाऱ्या दूषित पाण्याचा प्रश्न उपस्थित करत त्यावर रोख लावण्याची मागणी त्यांनी केली। या बैठकीत मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी शहराच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा मुद्दा मांडला। शहरातील 3688 कॅमेऱ्यांपैकी सुमारे 1200 कॅमेरे बंद असल्याचं त्यांनी सांगितलं। हे कॅमेरे सुरू करण्यास होत असलेल्या विलंबावर प्रशासनाने निवडणूक आचारसंहितेचे कारण दिले। यावर आमदार प्रवीण दटके यांनी तीव्र प्रतिक्रिया देत आचारसंहितेच्या नावाखाली शहराच्या सुरक्षेची तडजोड करता येणार नाही असं ठाम सांगितलं। सीसीटीव्हीच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनी 2 महिन्यांच्या आत सर्व कॅमेरे कार्यान्वित होतील अशी ही माहिती दिली। काँग्रेसचे आमदार डॉक्टर नितीन राऊत आणि विकास ठाकरे यांनी डीपीडीसी बैठकीत चर्चेत येणारे मुद्दे प्रलंबित राहतात हा प्रश्न उपस्थित केला। यावर पालकमंत्र्यांनी डीपीडीसी बैठकीत मांडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे 15 दिवसांच्या आत देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत। तसेच अंबाझरी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात होत असलेल्या विलंबावरही पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत।